शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा आता चांगलाच तापलाय. काही हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं यासाठी मोर्चा काढला होता. तर नामविस्तार झाल्यास शॉर्ट फॉर्म होऊ शकतो, त्यामुळे मूळ नाव लयाला जाऊ शकतं असं म्हणत शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम असावं अशी मागणी इंडिया आघाडी पुरोगामी संघटना शिवशाहू प्रेमींनी केली आहे. यासाठी आज कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे इंडिया आघाडी व शिवशाहू फुले आंबेडकर प्रेमींची संयुक्त बैठक झाली. शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 26 मार्चला शिवाजी विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात येईल. शिवाजी विद्यापीठ हे नाव शिवाजी विद्यापीठचा नामविस्तार करा म्हणून काही मंडळींनी मोर्चा काढला. माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. यावेळेला शिवप्रेमींच्या वतीने एक प्रचंड अशी संतापाची लाट उसळली. 75 वर्षे जे शिवाजी विद्यापीठ आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री यांनी त्याही वेळेला हा प्रयत्न झाला होता, पण सर्वांना समजावून शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून शिवाजी विद्यापीठ हे नाव ठेवण्यात आलं. आता मोर्चा निघून गेला तर आम्ही जी काय फुले शाहू आंबेडकर विचाराची मंडळी आम्ही सर्व एकत्र आलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे, संभाजी राजांच्यावर प्रेम करणारे, आई जिजाऊंच्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी एकत्र येऊन आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की 26 तारखेला सकाळी 9:30 वाजता सर्व मंडळी शिवाजी विद्यापीठामध्ये जमा होतील. त्यामध्ये प्राध्यापक असतील, त्यामध्ये प्राध्यापिका असतील, त्यामध्ये प्राध्यापक प्राध्यापिका, युवक युवती, विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व प्राचार्य, विचारवंत, इतिहासतज्ञ, राजकीय पक्षाची सर्व मंडळी आम्ही एकत्र येतो आहे आणि 15 मिनटं शिवाजी विद्यापीठ या नावाचा जयघोष करतो आहे, असं आंदोलन घेतो आहे. त्यानंतर राज्यपाल यांच्या नावे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी कोणताही बदल शिवाजी विद्यापीठाच्या नावामध्ये करू नये असं एक निवेदन आम्ही त्यांना देतो. व शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहील अशा मागणीचं निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठवलं जाईल असं ठरवण्यात आलंय. बैठकीप्रसंगी बोलताना विजय देवणे म्हणाले. दरम्यान मंचावरील विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कुलगुरू, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनच मग वेळ पडल्यास मुंबई येथे मोठा मोर्चा काढू असा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीला RK पवार, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, सचिन चव्हाण, उत्तम पाटील यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज प्रेमी उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.